या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। शिरोळ तालुक्यातील जैनापूर येथील सरपंच संगीता कांबळे यांच्या विरुद्ध 5 सदस्यांनी शिरोळ तहसीलदारांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता। याबाबत तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सरपंच कांबळे यांच्या विरोधात 5 सदस्यांनी हात उंचावून मतदान केलं, तर सरपंचांच्या बाजूने स्वतः कांबळे यांनी मतदान केलं। तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी एकूण 6 सदस्यांपैकी 5 सदस्यांनी हात उंचावून अविश्वास प्रस्तावाला समर्थन दिल्यानं सरपंच संगीता कांबळे सरपंच पदावरून पदमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली। 8 महिन्यानंतर ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे। निवडणुकीच्या तोंडावर अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याने आता उपसरपंच संदीप सरनाईक यांच्याकडे प्रभारी सरपंच म्हणून पदभार राहणार आहे। अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर विरोधी गटातील समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा केला। उपसरपंच संदीप सरनाईक, ग्रामपंचायत सदस्य विद्याधर पाटील, जाकीर मुजावर, संगीता पाटील, शुभांगी बिरंजे यांचा त्यांच्या समर्थकांनी हार घालून अभिनंदन केलं। यावेळी लालासो रणवरे, गिरीश शेट्टी, सुरेश हजारे, महावीर पाटील, रोहित कांबळे, मलिक मुजावर, नितीन कांबळे, बाबासो तांबोळी, शरद पाटील, राहुल सावंत, रुपेश कांबळे, अमित सावंत, फिरोज मुजावर, राजू बिरंजे, मेहबूब मुजावर आदी उपस्थित होते। आणि या प्रस्ताव आम्ही आज तडीस नेला। आमचा आज जरी अविश्वास प्रस्ताव पास झाला असला आणि आमचं सत्ता आपली जरी ग्रामपंचायतमध्ये आली असली तरी आम्ही कुठलाही गट तट किंवा नेते किंवा पक्ष असं कुठलंही हे न बघता आम्ही एक दिलानं 5 सदस्य उपसरपंच असं मिळून आहे तसा जसा विकास कुंठला होता तो परत कसा मार्गाला लावता येईल त्यावर चर्चा करून गावचा विकास कसा साधता येईल यावर आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ आणि कुठल्याही प्रकारच्या गावातील नागरिकांना त्रास होणार नाही। तसेच जे मूलभूत प्रश्न गावातील आहेत की जे आता जल जीवन योजनेमधून आपल्या गावाला 2.25 कोटी रुपये मंजूर झाले, अशी जल जीवन योजना, तसेच गावच्या दलित समाजाच्या शेजारीचे सांडपाणी आपल्या गावातील संपूर्ण सांडपाणी जाऊन साठत आहे, तो एक प्रश्न आहे। त्याच्यानंतर आपल्या गावचा सिटी सर्वे झालेला नाही, तो त्या गावातील जे अनेक प्रलंबित कामे आहेत ती आम्ही सर्व सदस्य मिळून प्रामाणिकपणाने काम करू